मोठ्या प्रमाणात सगळे भाव वाढलेले आहे। साखरेचे भाव तर गगनाला भेटल्यासारखे झालेले आहे। पहिले 55 रुपये किलो साखर होती, आज 60 ते 72 रुपये किलो साखर आहे। आता सणासुदीचे मोठ्या प्रमाणात दिवस आहे, दिवाळी आहे, पोळा आहे, त्याच्यानंतर दुर्गा आहे, गणपती आहे। हे सण साजरे करा असं देशामध्ये म्हटलं जातं। पंतप्रधानजी बोलतात, इकडे बोलतात पंतप्रधानजी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब बोलतात की माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे। पण एवढी महागाई वाढल्याच्या नंतर लाडक्या बहिणीने जायचं कुठं? देवा भाऊ, तुम्ही विचार करा ना, किती महागाई वाढवली। या महागाई वाढवल्यामुळे आमच्या महिलांचा घरचा बजेट कोलमडलेला आहे आणि जो आमचा बजेट असतो महिन्याचा तो पूर्णपणे टोटली नेस्तनाबूत झाल्यासारखं आम्हाला वाटत आहे। आमचा पगार कमी आहे, मग इकडे पगार वाढवा तुम्ही, शेतकऱ्यांच्या भावाला मालाला भाव द्या, तेव्हा तुम्ही महागाई वाढवा ना। पण तुम्ही तसं करतच नाही, तुम्ही फक्त एक वाढून टाकता, भाव वाढून टाकता। सणासुदीचे दिवस आहे, गोडधोड खायचे दिवस आहे, पण तुम्ही गोडावरच तर मोठ्या प्रमाणात महागाई वाढवलेली आहे। म्हणून या घटनेला माझा टोटली विरोध आहे। आता सणासुदीच्या काळामध्ये नागपंचमीपासून महाराष्ट्रामध्ये सणांना सुरुवात होते आणि या परिस्थितीमध्ये अचानकच साखरेचं एवढं प्रचंड प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळे कसं जे महिला गृहिणी आहेत त्यांच्यावरती खूपच ताण आलेला आहे। आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमंडून गेलेलं आहे। त्यामुळे आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो। सरकारला आम्ही या संदर्भात सांगू की अगोदरच प्रचंड अशी महागाई या ठिकाणी वाढलेली आहे आणि या महागाईमुळे प्रत्येक सर्वसामान्य माणूस या ठिकाणी होरपळून गेलेला आहे आणि त्यामुळे या सणासुदीच्या काळामध्ये परत एकदा साखर वाढली, त्यामुळे कसं खूपच जास्त ताण आलेला आहे आणि त्यामुळे सणासुदीचा गोडवा हा निघून गेलेला आहे। खरोखरच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ऊसांना तर भाव नाहीच आहे, परंतु व्यापाऱ्यांना यामध्ये कमिशनद्वारे जी प्रचंड वाढ झाली त्यामुळे त्यांना नक्कीच या ठिकाणी फायदा झालेला आहे, परंतु शेतकरी हा गरीब तर अतिगरीब होत आहे। काय ना? मी डॉक्टर प्रियंका बीडकर।